डोंबिवलीकर प्रवासी भावेश नकातेचा 2 दिवसांपूर्वी धावत्या गाडीतून पडून मृत्यू झाला। मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रश्नी मुंबई आणि ठाण्यातल्या 10 खासदारांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली। या भेटीत मुंबईकरांच्या समस्या रेल्वे मंत्र्यांच्या कानावरती घालण्यात आल्या। यापुढे फलाटाची उंची वाढवणे, 2 स्थानकांमध्ये मोबाईल अँब्युलन्स, 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येते। याशिवाय दरवाजे बंद होतील अशा गाड्याही लवकरच सुरू होतील असं आश्वासन यावेळी प्रभूंनी दिलंय। मेट्रोप्रमाणेच लोकलचेही कोच तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही आश्वासन प्रभूंनी यावेळी सांगितलंय। रेल्वे गाडीचे डबे बंद कसे होतील याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यावेळी म्हणाले। मात्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मात्र त्याला विरोध दर्शवलाय। डबे बंद कसे होतील त्यासाठी आम्ही आताच आदेश दिलेला आहे की दरवाजे बंद झाले पाहिजेत। त्यावरून आणखीन काही प्रश्न निर्माण होणार नाहीत म्हणून कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टी यांनी ज्याचं क्लिअरन्स द्यावा लागतो त्यांनाही त्याच्याबरोबर घेऊन यावर लवकर मार्ग काढण्यासाठी नवीन डिझाईन कसं करता येईल याचा देखील विचार चालू आहे। त्याचबरोबर रेल्वेचे जे डबे आहेत त्यामध्ये बसण्याची जागा आहे, त्यामुळे देखील जागा अडते, त्यावर देखील कसा मार्ग काढता येईल पाहून जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी नीट उभं राहता येईल हे पाहण्याचा विचार आहे। मधली फेन्सिंग जी आहे ही सुद्धा ताबडतोब लावण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि प्रत्येक रेल्वे स्टेशन जरी शक्य झालं नाही तर साधारण महत्त्वाची सर्व स्टेशनवर 108 ही सर्व ॲम्ब्युलन्स सेवा ही ताबडतोब पुरवावी अशा पद्धतीचे एक महत्त्वाचे 4 ते 5 निर्णय आज या ठिकाणी झालेले आहेत। क्रॉसिंगच्या बाबतीत फेन्सिंग केल्यानंतर तिथले पण ॲक्सिडेंट कमी प्रमाणात होईल असे चांगले निर्णय घेतलेले रेल्वे प्रवाशांच्या जीवाचा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून। एक आरोग्याच्या बाबतीतली ही 15 किलोमीटरवर एक आरोग्य सेंटर रेल्वेच्या माध्यमातून मोबाईल आरोग्य सेंटर ठेवण्याच्या बाबतीतली आम्ही सूचना केली, ती त्यांनी तत्वता मान्य केलेली आहे। डोंबिवलीत धावत्या लोकलमधून खाली पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणाला आज प्रवासी आदरांजली वाहत आहेत। गेल्या आठवड्यात भावेश नकाते या युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। भावेश लोकलमधून पडला त्यावेळी एका प्रवाशानं तो पडतानाचा व्हिडिओ शूट केला। या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। आज या निमित्तानं प्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्रवासी काळ्या फिती लावून प्रवास करत आहेत। दरम्यान मुंबई आणि ठाण्यातले खासदार यांनी सुरेश प्रभूंची भेट घेतली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।